अजून पण तुम्हाला एकदम परफेक्ट फाउंडेशन कसं घ्यायचं ते समजत नाहीये, किंवा तुम्हाला ऑनलाईन फाउंडेशन घ्यायचं आहे ते समजत नाहीये, किंवा तुमचं पहिलं फाउंडेशन तुम्हाला घ्यायचंय, किंवा तुमचा मेकअप ग्रे पडतोय, व्हाईट पडतोय, काळा पडतोय आणि त्या टायमिंगला काय करायचंय हे तुम्हाला समजत नाहीये, किंवा परफेक्ट फाउंडेशनची शॉपिंग आपण कशी करायची हे काही समजत नाहीये ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला शिकवणार आहे की परफेक्ट एकदम फाउंडेशन कसं घ्यायचं. चला शिकूया. फाउंडेशन घेताना अजून पण गोंधळ उडतोय का, किंवा अजून पण तुम्हाला परफेक्ट फाउंडेशन घेता येत नाहीये का, तर चला मी आज तुम्हाला शिकवते. कारण काय होतं, खूप जणींचं फाउंडेशन व्हाईट पडतं, ग्रे पडतं, काळं पडतं, हा खूप प्रॉब्लेम्स असतात. आता या टायमिंगला काय करायचं किंवा परफेक्ट फाउंडेशनची निवड कशी करायची, तोच आज हा व्हिडिओ होणार आहे. ज्यांना फाउंडेशन घेता येत नाहीये, ज्यांचं काळं पडतंय, ग्रे पडतंय, त्यानंतर व्हाईट पडतंय, किंवा आयुष्यातलं पहिलं फाउंडेशन घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला ऑनलाईन फाउंडेशन घ्यायचं आहे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. परफेक्ट व्हिडिओवर तुम्ही आलेला आहात. तर चला आपण सुरुवात करूया. पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक चॅनलला सबस्क्राईब करा, आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आता सुरू करूया आपला व्हिडिओ. हा व्हिडिओ ना पूर्ण बघितल्यावरती तुम्हाला एकदम परफेक्ट फाउंडेशन घ्यायला जमणार आहे. कारण मी अशा सोप्या आणि सुंदररित्या तुम्हाला मी वर्णन करून सांगणार आहे, किंवा तुम्हाला सुंदररित्या शिकवणार आहे की कसं घ्यायचं, जे मी शिकले गेल्या 4 वर्षामध्ये. ही जी माझी जर्नी आहे त्यामध्ये मी परफेक्ट फाउंडेशन कसं घ्यायचं हे शिकले. मी भलेही धडपडून शिकले, पण तुम्हाला मी शिकले ना ते एकदम पॉइंटने देणार आहे. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काय असते, आपली स्किन टाईप ओळखायची. तुम्हाला तुमची स्किन टाईप माहित नसेल तर मी एक व्हिडिओ देते, त्यावरती जायचं, बघायचं की आपली स्किन टाईप कोणती आहे. ऑइली असते, ड्राय असते, कॉम्बिनेशन असते, त्यानंतर नॉर्मल असते आणि सेन्सिटिव्ह असते. ह्या 5 प्रकारचे स्किन टाईप असतात. ह्या 5 मधली तुमची कुठली स्किन टाईप आहे हे ठरवा. आता इथे मी सांगते, माझी आहे नॉर्मल स्किन टाईप. जर तुम्ही नॉर्मल त्वचे असाल तर तुम्ही माझ्या स्किन टाईपचे आहात, तुम्ही माझे सगळे प्रोडक्ट मी वापरू शकता. राहिला कुठला प्रकार, तर आपला स्किन टोन ओळखायचा कसा. त्यामध्ये काय येतं, वॉर्म, कूल आणि न्यूट्रल. ते कसं ओळखायचं त्याचा देखील एक मी व्हिडिओ बनवलाय. त्याचा व्हिडिओ मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. लिंक दोघांची डिस्क्रिप्शन मध्ये देते, ते जाऊन बघायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचा समजेल. तरी देखील या व्हिडिओमध्ये मी थोडं तर तुम्हाला सांगणार आहे की कसा ओळखायचं एकदम सविस्तर. तुमचा हा व्हिडिओ जो आहे थोडासा मोठा होईल, पण हा व्हिडिओ बघितलात ना तर तुम्हाला ते दोन्ही व्हिडिओ बघायची काहीच गरज वाटत नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. आता झालं की तुमचा अंडरटोन कोणता आहे. जसं की माझा अंडरटोन आहे, म्हणजे माझी स्किन टाईप आहे नॉर्मल स्किन टाईप. आता माझा अंडरटोन कुठला आहे, तर वॉर्म अंडरटोन. मी वॉर्म अंडरटोनची आहे. जर माझा वॉर्म आणि नॉर्मल स्किन टाईप हे एकत्र केले तर माझं फाउंडेशन बाजारामध्ये अवेलेबल आहे. ते मिळतं, ते व्यवस्थित शोधावं लागतं, व्यवस्थित बघावं लागतं. ओके, आता हे सगळं आहे. तसं माझं आहे, माझ्याकडे खूप सारे फाउंडेशन्स आहेत. मग दाखवणार आहे ते मी कुठल्या प्रकारचे फाउंडेशन मी यूज करते. जर तुम्ही वॉर्मचे आहात आणि नॉर्मल स्किन टाईपचे आहात तर तुमच्याला माझे सगळे प्रोडक्ट मस्त होणार आहेत. किंवा तुम्ही माझ्यासारखे एकदम विटी स्किन टोनचे आहात. मी डस्की नाहीये, मी नाही पूर्ण गोरी आहे, फेअर आहे, मी नीम गोरी पण नाहीये, मी विटिश आहे, म्हणजे सावळ्या स्किन टोनची, सावळी मुलगी. ओके, तर तुम्ही सावळे आहात, नॉर्मल स्किन टाईप आहे तुमचा, आणि त्यांच्यामुळे वॉर्म अंडरटोन असेल तर सेम जे मी प्रोडक्ट यूज करते ते तुम्ही डोळे झाकून यूज करू शकता. सो आता आपण वळतोय सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या स्किन टाईपकडे. हा व्हिडिओ बघताना ना तुम्ही एखादा पेन आणि एखादी वही घेऊन बसलात तरी चालेल, एखादा पेपर पण बसला ना तरी चालेल, जो तुमच्याजवळ असू शकतो, राहू शकतो, असं काहीतरी. नोटबुक घेऊन बसा, किंवा तुमच्या मोबाईलचे जे नोट्स असतात त्यामध्ये देखील नोट केलं तरी चालेल. आता पहिले स्किन टाईप आपण वळणार आहोत ते म्हणजे ऑइली स्किन टाईप. जर तुमची स्किन पूर्ण चेहऱ्यावरती जास्त ऑइल प्रोड्यूस करत असेल आणि तुम्हाला चिकचिकीतपणा वाटतोय कंटिन्यू, तर तुमची ऑइली स्किन आहे. आता ती ओळखायची कशी बरं, तर एक टिश्यू पेपर घ्यायचा, पूर्ण चेहरा धुवून घ्यायचा, पूर्ण व्यवस्थित फेस वॉश करून घ्यायचा. त्यानंतर 10 मिनिट विदाऊट फॅन शिवाय राहायचं, आणि त्यानंतर एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि तो आपल्या चेहऱ्यावरती लावायचा. आता थंडीचे दिवस चालू आहेत की नाही, मग सकाळी हे काही करायचं नाही. साधारणतः थोडं संध्याकाळ झाल्यावरती किंवा थोडं 6च्या आधी किंवा दुपारी तुम्ही हे करू शकता. कारण 6 नंतर पुन्हा थंडी पडणार आणि त्यावेळी आपल्या चेहऱ्याचा आपल्याला स्किन टाईप ओळखता नाही येणार. त्यामुळे साधारणतः 10च्या नंतर सकाळी
आणि 6च्या संध्याकाळी आधी हे सगळं करून बघा. रविवारचं केलं तरी बेस्ट. सो घ्यायचा एक टिश्यू पेपर, चेहऱ्यावर ठेवायचा, साधारणतः 5 मिनिट ठेवा. काही काम करू नका, शांत बसून राहा. कारण काम केल्यामुळे घाम येणं तो प्रत्येकाला साहजिक असतो. बसून राहा. जर तुमचा तो टिश्यू पेपर ओला झाला तर तुमची ऑइली स्किन आहे. जर तो टिश्यू पेपर तसाचा तसा राहिला तर ड्राय स्किन आहे. जर तुमच्या टिश्यू पेपरला काहीच झालं नाहीये, म्हणजे तसा राहिला पण आहे, ओला पण नाहीये, काहीच झालं नाहीये, नॉर्मल आहे, सेन्सिटिव्ह पण सेम असते. आणि त्यानंतर जर तुमचा टिश्यू पेपर फक्त हा एवढा भाग आणि हा एवढा भाग जर तुमचा ओला झाला आणि बाकी छान ड्राय राहिला, किंवा हा एवढा भाग आणि हा एवढा भाग जर तुमचा ड्राय राहिला आणि बाकी ओला झाला, तर तुमची आहे कॉम्बिनेशन स्किन. आता सेन्सिटिव्ह जी स्किन आहे त्याच्यामध्ये ड्राय स्किन पण सेन्सिटिव्ह असते आणि ऑइली स्किन पण सेन्सिटिव्ह असते. ती कशी ओळखायची? तर जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट लावल्यावरती इरिटेशन होते किंवा तुम्ही लगेच लावलंय आणि ते लालसरपणा येतोय, तर तुमची सेन्सिटिव्ह स्किन आहे हे तुम्ही ओळखायचं आहे. समजा तुम्हाला स्किन टाईप, आता जी तुमची स्किन टाईप तुम्ही ओळखली असेल ती एका पेपरवरती लिहून काढा की बाबा माझी ही स्किन टाईप आहे. जर तुमची ऑइली स्किन टाईप असेल तर तुम्हाला मॅट फाउंडेशन जे असतात ना त्याकडे वळायचे. लिहून घ्या प्रत्येकाने कोणती स्किन टाईप आहे त्यानुसार तुम्ही कुठला मी फाउंडेशन सांगते त्याकडे वळायचे. जर तुमची ऑइली आहे, मी पुन्हा रिपीट करते, जर तुमची ऑइली स्किन टाईप आहे तर तुम्ही एखाद्या मॅट फाउंडेशनकडे वळू शकता, जे की छान फिनिशिंग देतं आणि लॉंग लास्टिंग असतं. कारण ऑइली स्किनवाल्यांना लॉंग लास्टिंग फाउंडेशनकडे ह्यासाठी वळायचं असतं कारण त्यांच्या चेहऱ्यावर जे ऑइल असतं त्यामुळे मेकअप जो आहे तो दीर्घकाळ न टिकण्यासाठी ते ऑइल जास्त तुम्हाला त्रास देतं. त्यामुळे लॉंग लास्टिंग फाउंडेशन ज्याकडे आहे त्याकडे तुम्ही वळू शकता. हे झालं आपलं ऑइली स्किन वाल्यांचं. आता ड्राय स्किन वाली, जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही एकतर अशा फाउंडेशन निवडा ज्यामध्ये छान असं मॉइश्चरायझिंग फाउंडेशन असेल. सिरम फाउंडेशन जे असतात ते खूप बेस्ट असतात ड्राय स्किन वाल्यांसाठी, किंवा तुमच्या स्किन मध्ये मॉइश्चर लॉक करण्यासाठी जे फाउंडेशन मिळतात, लाईक हायड्रेटिंग फाउंडेशन, ड्यूई फाउंडेशन, सिरम फाउंडेशन, असे जे काही फाउंडेशन्स आहेत त्याकडे तुम्ही ड्राय स्किन वाले वळू शकता. त्यानंतर राहिला सेन्सिटिव्ह जो आपला पार्ट आहे, सेन्सिटिव्ह स्किन, तर त्यांनी फ्रेग्रन्स फ्री, त्यानंतर केमिकल फ्री, अल्कोहोल फ्री असे जे फाउंडेशन आहेत त्याकडे वळायचे. त्यानंतर आपला आहे तो म्हणजे कॉम्बिनेशन स्किन. त्यांनी सेमी मॅट फाउंडेशन मिळतं, त्यानंतर छान एक फिनिश देणारं एखादं छान असं ड्यूई फाउंडेशन मिळतं, त्याकडे वळू शकता. आता राहिला आपला शेवटचा प्रकार, तो म्हणजे आपला नॉर्मल स्किन टाईप. तुम्ही कुठलंही स्किनचं कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन लावलं तरी तुम्हाला सूट होतं. त्यामुळे त्यांना काही असं प्रॉपर असं नाहीये. त्यामुळे आपण लकी माणसं आहोत अशी जी आपण काहीही लावू शकतो. दुसरा पार्ट म्हणजे काय, तर आपल्याला आपला अंडरटोन ओळखायचंय. जर तुम्ही आता स्किन टाईप ओळखला, आता अंडरटोन ओळखायचंय. अंडरटोन मध्ये 3 असतात, ते म्हणजे वॉर्म, कूल आणि न्यूट्रल. आता वॉर्म कसा ओळखायचा बरं? तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्वेलरी घेऊन बसा, लाईक तुमच्यावर सिल्वर ज्वेलरी असेल आणि गोल्डन ज्वेलरी असेल, दोन्ही घेऊन बसा आणि बघा तुम्हाला सांगते मी कसा प्रकारे ओळखायचा तो. पहिला म्हणजे तुमच्या इथे वेस्ट एरिया आहे इथे, तर इथे ना ही जी लाईन असते, ही रक्ताची जी वाहिनी असते, वेनिस तिला म्हणतात, सो ती हिरवी आहे का बघा. आता माझी तुम्हाला इथे हिरवी दिसत असेल, जर तुमची हिरवी असेल ना तर तुम्ही आहात वॉर्म अंडरटोनचे, आणि जर ती निळी असेल तर तुम्ही आहात कूल अंडरटोनचे, आणि जर ती निळी पण दिसते आणि हिरवी पण दिसते तर तुम्ही आहात न्यूट्रलचे. आता तुम्ही न्यूट्रलचे असाल म्हणजे हिरवी आणि काळी, निळी दोन्ही आहेत, तर तुम्ही लकी पर्सन आहात, तुमच्यावर कुठलाही फाउंडेशन सूट होतो. ओके, त्यामुळे त्यांना काहीच नसतं. किंवा तुम्ही ज्वेलरी जे घेऊन बसलात ना ते तुम्ही बघायचं. आता समजा तुम्ही गोल्डन ज्वेलरी घातलीत, वेअर करून बघायची, तर तुम्हाला छान वाटतेय का? तर छान वाटतेय, ह्याचा अर्थ तुम्ही ते वॉर्मचे आहात. तुम्ही सिल्वर घातलीत तर ते तुम्हाला छान वाटत असेल, म्हणजे गोल्डन पेक्षा सिल्वर छान वाटते, तर तुम्ही कूलचे आहात. आणि जर तुम्हाला दोन्ही प्रकारच्या छानच वाटतायत तर तुम्ही न्यूट्रल आहात. म्हणजे कसं असतं, वॉर्म वाल्यांना जी गोल्डन असेल ती छान अट्रॅक्टिव्ह दिसते, छान दिसायला एकदम त्यांचा लुक छान दिसतो, आणि जर सिल्वर त्यांनी घातली ना तर थोडासा डल वाटतं. आणि तेच जर कूल वाल्यांनी सिल्वर घातलं तर त्यांचा लुक छान उठून दिसतो, आणि गोल्डन घातलं तर डल वाटतं, आणि जे न्यूट्रल वाले दोन्ही घातलं तर सेम वाटते. तसं असेल तर तुमचं वॉर्म, कूल आणि न्यूट्रल अशा प्रकारे आहे. आता समजलं तुमचा अंडरटोन. आता आपण जाऊया आपल्या फाउंडेशनचा शेड कसा ओळखायचा ह्याकडे. पण त्याआधी तुम्हाला मी सांगते, जर तुमचा वॉर्म अंडरटोन असेल तर तुम्ही वॉर्म,
त्यानंतर तुम्ही एखादं छान असं गोल्डन ह्याकडे अंडरटोनकडे वळू शकता, लाईक ह्याच्यासारखं फाउंडेशनकडे तुम्ही वळू शकता. म्हणजे कसं ते तुम्हाला सांगते. जर तुमचा वॉर्म अंडरटोन असेल तर तुम्ही असे शेड निवडायचे ज्यामध्ये तुम्हाला पिवळसरपणा असेल, गोल्डनपणा असेल असे शेड. जर तुमचा कूल अंडरटोन आहे तर तुमच्यामध्ये पिंक, रेड असे ज्याच्यामध्ये शेड असतात ना, म्हणजे तुम्हाला समजतं की बाबा हे फाउंडेशन याच्यामध्ये थोडासा रेड शेड आहे, याच्यामध्ये थोडासा पिंक शेड आहे, पिंक बेस आहे याचा, तर त्याकडे तुम्ही कूल वाळे वळू शकता. आणि जर तुम्ही दोन्ही मिक्स आहात, न्यूट्रल आहात, तर तुम्ही दोन्ही फाउंडेशन मिक्स करून जरी लावले, कुठलाही लावलात तरी देखील तुम्हाला व्यवस्थित सूट होतो. आता झालंय आपल्याला अंडरटोन ओळखून झाला, स्किन टाईप ओळखून झाली. आता आपण वळतोय की आपला फाउंडेशन चूज बरं कसं करायचा. तर पहिलं सांगते ऑफलाईन कसं चूज करायचा. तुम्ही आयुष्यातला पहिला फाउंडेशन घेताय तर तुम्ही सगळ्यात पहिलं कधीच ऑनलाईन घ्यायचा नाही. कायम तो ऑफलाईनच घ्यायचा. स्टोअर मध्ये जायचं, तिथे गेल्यावरती तुम्ही काय चूक करता की डायरेक्ट तुमच्या हातावर इथे लावून बघता किंवा इथे लावून बघता. हे पूर्णतः चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे असं काही करायचं नाही, अशा भानगडीत काहीच पडायचं नाही. छान जायचं तिथे आणि त्यानंतर त्यांना सांगायचं की माझा असं अंडरटोन आहे, किंवा तुम्हाला समजतं बाबा आपल्याला आपला अंडरटोन समजला ना, जायचं तिथे. त्या फाउंडेशनच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं किंवा फाउंडेशनचे ट्यूब जे आहे त्याच्यावर लिहिलेलं असतं. आता तुम्हाला एक मी उदाहरण दाखवते. आता हा आहे माझ्या अंडरटोनचा आणि माझ्या स्किन टाईपचा फाउंडेशन, एकदम परफेक्ट असा. हा आहे मिला ब्युटीचा लॉंग वेअर व्हाईट लेस फाउंडेशन. सो ह्याच्यावरती ना असं लिहिलेलं असतं इथे, आणि ह्याला उघडल्यावरती इथे दिसतंय की हा पिवळसर आणि गोल्डन याने बनलेला आहे. मला दिसत असेल ते. सो हा आपल्याला दिसतोय. इथे लिहिलेलं आहे बेज पण. आता बेज वगैरे जे हे शेड असतात हे काही नसतं, म्हणजे बेज, आयव्हरी असं काही लिहिलेलं असेल त्याच्यावरती शेडचं नाव, तर प्रत्येक ब्रँडनुसार त्याच्या शेडचं नाव बदलत जातं. त्यामुळे पण माझा बेजच कलर आहे, माझा आयव्हरीच कलर आहे, माइंड मधून काढून टाकायचं. प्रत्येक ब्रँडनुसार त्या आयव्हरीचा मतलब बदलतो, त्याचा अर्थ बदलतो. कधी कधी आयव्हरी व्हाईट पण येतो. माझ्यासोबत झालेलं आहे असं. सो म्हणून सांगते, माझे हे अनुभवाचे बोल आहे. झालं, तुम्ही गेला तिथे, समजलं तुम्हाला हे सगळं काही. आता काय करायचं, आता हा जो फाउंडेशन आहे घ्यायचा हातावरती अशा प्रकारे. आता इथं ट्यूब दाखवते आणि हा फाउंडेशन तुम्हाला इथून इथपर्यंत ओढत न्यायचा आहे. ओढत नेलात. आता माझ्या स्किन मध्ये आणि ह्या फाउंडेशन मध्ये काय फरक जाणवतोय? काहीच नाही. सेम आहे ही माझी स्किन आणि हा फाउंडेशन. मिक्स वाटतोय की नाही? ह्याचा अर्थ हा माझाच फाउंडेशन आहे. तरी देखील समजत नाहीये ना? साधारणतः 10 मिनिट थांबायचं आणि काय करायचं, थोडा वेळ तिथे बसून राहायचं किंवा फिरून येऊ शकता बाहेरून, कधी शॉपिंग असेल तर ते करून यायचं. किंवा तुम्ही ते लाईट मध्ये बघितलंय की नाही, आता आपण जेव्हा जातो ना एखाद्या शॉपमध्ये, लाईट्स खूप असतात. त्या लाईट्स मध्ये आपल्याला समजत नाही, मग बाहेर यायचं, बाहेरून उन्हात चेक करायचं किंवा समोरच्याला सांगायचं बघायला, किंवा तुम्ही तुमच्या हातामध्ये एखादं मोबाईल असेल किंवा काही आरसा असेल तर घेऊन जात ते बघायचं बाहेर लाईट मध्ये येऊन, म्हणजे बाहेरच्या प्रकाशात येऊन, लाईट जो सनलाईट आहे त्याच्यामध्ये येऊन बघायचं कसं दिसतंय, काळं वाटतंय का, किंवा तुम्ही म्हणू शकता ग्रे वाटतंय का, व्हाईट वाटतंय का, जास्त नाही. पण 10 मिनिटं थांबा, नंतर हे सगळं करा. हे लावून झालं. आता तुम्हाला मी दाखवते वेगवेगळे शेड लावून, म्हणजे तुम्हाला डिफरन्स समजेल त्याचा, की कसं ओळखायचं आहे तुम्हाला. हे बघा, हे माझ्याजवळ किती फाउंडेशन्स आहेत बघा, अजूनही आहेत. लाईक तुम्हाला मगाशी अजून एक दाखवला तो. खूप आहेत अजून असे, पण मी ना थोडेसे ते काढलेत मला दाखवण्यासाठी फक्त बस. आता ना हा आहे स्विस ब्युटीचा फाउंडेशन, जो की मला अजिबात सुटेबल नाहीये. मला ब्रँडने पाठवला होता पण माझा शेड बिलकुल नाहीये तो. हा बघा, हा दिसतोय किती व्हाईट आहे बघा. मला वाटतं ह्याच्यासाठी मला एवढं व्हाईट व्हावं लागेल की मी फॉरेनर असली पाहिजे. हा माझा शेड नाही. त्यानंतर आहे हा बायोटिकचा, जो की मीच घेतला होता आणि हा माझा शेड आहे. ब्रँड नुसार शेड थोडेसे खालीवर असतात. आता हा बघा, हा मेड झाला छान, किती वाटतोय बघा. हा बघा, खाली मानेपर्यंत ह्यासाठी न्यायचंय कारण मानेचा रंग आणि ह्याचा रंग सेम नसतो म्हणून. त्यानंतर आहे आता हा मिला ब्युटीचा, जो मी हल्ली घेतलाय.
हा बघा, हा पण ह्याच्यासारखाच आहे पण थोडासा लाईट आहे, त्यामुळे हा माझा शेड अगेन नाही. दिसतोय तुम्हाला? असा नाही हा माझा शेड. ह्याच्यावरती लिहिलंय, ऍक्च्युअली ह्याच्यावरती लिहिलंय नॅचरल बेज, पण हा बेज असूनही ह्याच्यामध्ये आणि हा बेज मध्ये किती फरक आहे तो बघा. नाहीये की नाही? आता हा बघा, हा माझ्या पूर्ण स्किन मध्ये ऑब्झर्व झालाय आणि सेम वाटतोय ना स्किन सारखा, आणि बाकीच्या वाटतायत का? अजिबात नाही. तरी पण तुम्हाला दुसरा दाखवते. हा आहे हाय कव्हरेजचा स्विस ब्युटीचा फाउंडेशन, जो की आहे अगेन ह्याचा शेड आहे सन बेज. सेम बेज कलरचे घेतलेत मी. आता ह्याचा शेड बघा, मॅच झाला ना ह्याचा शेड आणि ह्याचा शेड. कुठे समजत पण नाहीये मी लावलंय असं, म्हणजे सेम स्किन टाईप सारखं आहे. दिसतंय? सेम. म्हणजे ह्याचा अर्थ ह्या फाउंडेशन जेवढे तुम्हाला मी दाखवले, तर खूप आहेत, मी दाखवू नाही शकत ते तुम्हाला सगळे फाउंडेशन असे, पण ठीक आहे तुम्हाला एक्झाम्पल साठी मी खूप दाखवले. हे बघा, तर हा एक शेड जो की माझा हा फाउंडेशन आहे, लॉंग लास्टिंग फाउंडेशन, आणि हा हाय कव्हरेज फाउंडेशन. ऍक्च्युली जर तुम्ही नवीन आहात, हाय कव्हरेज फाउंडेशन कडे अजिबात वळायचं नाही. पहिले लो कव्हरेज फाउंडेशननेच करा, हाय कव्हरेज वळायचंच नाही तुम्ही. सो हे हा माझा शेड आहे, हे दोन्ही माझे शेड्स आहेत, हा पण माझा शेड आहे, पण हे थोडेसे लाईट्स आहेत, त्यामुळे हा नाहीच वापरलं तरी चालतील किंवा वापरले ते कमी वापरायचे. आणि हा माझा शेड परफेक्ट आहेत. हा वाले जे दोन शेड मी तुम्हाला दाखवले, ह्यांचा शेड बघा, ह्यासाठी मला अक्षरशः ब्रिटिश व्हावं लागेल किंवा याच्यापेक्षा गोरी मुलं असतात त्यांना हा सूट होतो. बघू शकता तुम्ही डिफरन्स, हे दोन्ही शेड अक्षरशः मेल्ट झालेत, सेम स्किनच आहे असं वाटते. सो अशा प्रकारे आहे. आता तुम्हाला समजलं कसं निवडायचं. असं करायचं, 10 मिनिट थांबायचं किंवा सनलाईट मध्ये जाऊन बघायचं कुठला शेड मॅच होतोय तो. लाईट वर गेलात ना, नॉर्मल त्यांच्या त्या दुकानात लाईट वरती, त्या लाईट वर समजत नाही, मग बाहेर गेला आपल्याला वाटतं नाही मला हे सूटच होत नाहीये, त्यामुळे कुठे ते वेगळंच होऊन जातं. त्यापेक्षा बाहेर जायचं, थोडा वेळ बघून यायचं, सोबत कोणाला तरी न्यायचं, त्याला बघून यायचं, सोबत एकटं जरी जा, बघून यायचं, झालं तुमचं काम झालंय. आता तुम्हाला तुमचं फाउंडेशन भेटलं, त्यानंतर आता तुम्हाला मी सांगते, ते घरी आणायचं, छान प्रकारे लावून बघायचं पहिली गोष्ट म्हणजे. त्याच्यानंतर थोडा वेळ थांबायचं, 1 तास. 1 तासाने ते काळं पडतंय का, 1 तासाने ग्रे होतंय का, व्हाईट होते का बघायचं. जर तरी पण एवढं सगळं करून तामझाम करून तरी काळं पडतंय ना, तर तुम्ही हा जो शेड असतो ना, म्हणजे आपला जो परफेक्ट स्किन टाईपचा शेड आहे, त्याच्यापेक्षा एक स्किन टाईपचा शेड लाईट घ्यायचा, म्हणजे लाईक असा घ्यायचा, थोडासा लाईट घ्यायचा, एकदम स्किन सारखा घ्यायचा नाही, थोडासा लाईट घ्यायचा. आणि काय होणार की तुमचा जो शेड आहे तो काळा पडतो. तुमचं कॉम्प्लेक्शन तसं असल्यामुळे तो काळा पडतो, स्किन टाईपमुळे तो काळा पडतो किंवा स्किनमुळे तो काळा पडतोय, तो काळा कमी पडतो, आणि किंवा तो तुमचा जेव्हा तो काळा पडेल ना, तेव्हा तुमचा तो इफेक्ट जो आहे तो सेम इथपर्यंत येणार. सेम झालं. एवढं सोपं आहे फाउंडेशन निवडताना. आता मी तुम्हाला सांगते, तरी देखील काळा पडतोय आपला शेड, म्हणजे तुम्ही एक शेड लाईट घेतलाय तरी देखील काळा पडतोय, तर तुम्ही काही 2 चुका करताय. एक म्हणजे तुम्ही सनस्क्रीन खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त लावताय, हेवी सनस्क्रीन लावताय. असं काही करू नका, किंवा सनस्क्रीन लावल्यावरती 10 मिनिट थांबायचा, नंतर मेकअप करायचा, नाहीतर तुमचा मेकअप काळा पडणारच, ह्याची गॅरंटी देते मी तुम्हाला. त्यानंतर तुम्ही प्रायमर लावायला विसरताय. तुमचा छान स्किन केअर झालाय ना, त्यानंतर प्रायमर लावायचंच, आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचा मेकअप करायचा, त्यानंतर तुमचं फाउंडेशन लावायचं, म्हणजे कन्सिलर नंतर फाउंडेशन लावायचं, ह्याकडे वळायचंय. असं जर प्रायमर लावायला विसरलात तर तुमचा बेस काळा पडण्याची पूर्णतः शक्यता असते, 100% गॅरंटी आहे माझी. सो तुम्ही हे करा, हे 2 चुका तुम्ही टाळा, आणि त्यानंतर तरी ग्रे पडताना तरी मला कॉमेंट करून येऊन सांगा, ताई तरी ग्रे पडतोय माझा आमचा मेकअप, मग मी तुम्हाला ना सांगते, कारण असं होणारच नाही की तरी देखील ग्रे पडणार, होणारच नाही. सो अशा प्रकारे आहे. समजा तर तुम्ही बिगिनर्स आहात, कधीच फाउंडेशन घेतलेलं नाहीये, नवीनच फाउंडेशन घ्यायचे, तुम्हाला तुमची स्किन टाईप समजली आहे, तुमचा अंडरटोन समजलाय, आता काय करायचं, तर कधीही हाय कव्हरेज फाउंडेशन घ्यायचं नाही. जसं की आता मी तुम्हाला इथे दाखवलं, हे हाय कव्हरेज लिहिलंय प्रॉपर इथे, हाय कव्हरेज फाउंडेशन घ्यायचं नाही. त्यापेक्षा लो कव्हरेज सिरम फाउंडेशन बेस्ट. नवीन आहात, बिगिनरसाठी सिरम फाउंडेशन सगळ्यात बेस्ट, ते घ्यायचं. आता ऑइली स्किन टाईप आहे, तर असं फाउंडेशन घ्यायचं जे ड्यूई असेल, किंवा जे मॉइश्चराइज असेल, किंवा मॅट फिनिश असेल, अशा प्रकारचं. ड्राय स्किन असेल तुमची तर ड्यूई सिरम घेऊ शकता, सिरम फाउंडेशनकडे वळू शकता, किंवा ड्यूई फाउंडेशनकडे वळू शकता. ऑइली स्किन टाईप आहे तुमची, तुम्ही जेल फाउंडेशन, वॉटर बेस्ड फाउंडेशन याकडे वळू शकता. सिरम फाउंडेशन सगळ्यांसाठीच येतं. त्यानंतर नॅचरल जे तुमचं नॉर्मल स्किन टाईप आहे ते असेल तर ठीक आहे, तुम्ही कशाकडेही वळू शकता. कॉम्बिनेशन आहे
तरी देखील चालतं. कॉम्बिनेशननी सहसा मला वाटतं की ऑइली स्किन टाईप जी आहे ना त्याकडेच वळायचं, किंवा 2 प्रकारचे घेतला तर ऑइल, इथे समजा ऑइल येते ना तर इथे ऑइली वाल्यांचा लावा, इथे ड्राय ते ड्राय वाल्यांचा लावायचा, इथे ड्राय होतो तिथे ड्राय वाल्यांचा लावायचा, इथे ऑइल होतं इथे ऑइली वाल्यांचा लावायचा. हे तरी करू शकता, किंवा मिक्स करून पण तुम्ही लावू शकता. राहिला प्रश्न तुमचा सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांचा. तर सेन्सिटिव्ह स्किन आहे सगळ्यात पहिलं अशी पॅच टेस्ट करून घ्यायची, थोडा वेळ थांबायचं, इरिटेशन होतंय का बघायचं, फ्रेग्रन्स फ्री, अल्कोहोल फ्री, केमिकल फ्री फाउंडेशन घ्यायचं. आता केमिकल फ्री म्हणाल तर सल्फेट, पॅराबेन ह्यासारखे केमिकल फ्री, बाकी केमिकल तुमच्या फाउंडेशन मध्ये असणारच, त्यामुळे त्याला काही पर्याय नसतो. सो हे सगळं झालं. त्यानंतर आता ऑनलाईन कसं करायचं, तर मंत्रा किंवा बाकीच्या अमेझॉन किंवा तुम्ही मामा अर्थ, स्विस ब्युटी ह्यासारख्या त्यांच्या वेबसाईटवरती ना, प्रॉपर त्यांच्या वेबसाईटवरती ना एक फाउंडेशन ओळखायचं टूल असतं, की तुमचा चेहरा तुम्ही स्कॅन करून टाकलात ना, ओरिजिनल चेहरा जो तुमचा विदाऊट मेकअप शिवाय असा चेहरा डायरेक्ट स्कॅन करून टाकलात ना, तुमचं फाउंडेशन शेड तिथे दिसतो, साधारण दिसतो, त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता. तरी तसं काही नसेल तर एक काम करायचं, आपला अंडरटोन समजलाय, सगळं समजलंय, साधारणतः काय करायचं, आपले रिव्ह्यूज जाऊन बघायचे, कस्टमरचे रिव्ह्यूज असतात ते जाऊन बघायचे, काही इन्फ्लुएन्सर असतात त्यांचे काही म्हणजे तुमच्यासारखे दिसणारे असतात, साधारण आपल्याला समजतं की ह्याचा स्किन टोन ना माझ्यासारखा आहे, त्यांना विचारायचं किंवा त्यांचे बघायचे व्हिडिओज बघायचे, त्यांचे रिव्ह्यूज बघायचे, त्यांचे व्हिडिओ चेक मारायचे, कसं प्रकारे काय करतंय, काय कोण करतंय ते सगळं बघायचं. त्याच्यावरून एक गेस करू शकता तुम्ही, कस्टमरच्या रिव्ह्यू वरून गेस करू शकता. त्यानंतर ते मिरर असते ते त्याच्यावरून तुम्ही ते गेस करू शकता. म्हणजे ऍप्लिकेटर लाईक ते फाइंडर असतं ना, फाउंडेशन फाइंडर वगैरे जे असतं आपल्या त्या साईडवर, त्याच्यावर तुम्ही गेस करू शकता. किंवा त्या फाउंडेशनच्या बाटलीवरती ते इन्फॉर्मेशन जे असतं ते लिहिलेलं असतं की हे नॉर्मल वाल्यांसाठी आहे, हे ड्राय वाल्यांसाठी आहे, सोबत हे न्यूट्रल वाल्यांसाठी, वॉर्म वाल्यांसाठी लिहिलं असतं. फक्त जर त्या बाटलीवरती नाव बघाल ना, म्हणजे बेज फाउंडेशन, आता ह्यांच्या सगळ्यांना दाखवले ना, सगळ्यांवरती बेज लिहिलेलं होतं. फसले ना मी, ऑनलाईन घेतलंय ना मग फसले. पण तर जर तुम्ही ऑनलाईन घेणार बेज नुसतं बघितलं तर फसू शकता. हे समजा पहिलं खूप जुने फाउंडेशन आहे म्हणून फसले, पण ह्यामधून मी शिकले की असं फसायचं नाही, ते बघायचं नाही, त्या फक्त फाउंडेशनच्या बाटलीवर काढलेलं हे नाही, डिस्क्रिप्शन मध्ये काढलंय हे बघायचं. ओके, सो अशा प्रकारे घ्यायचं आहे. अरे तुम्ही चुकला तर मी आहेच, त्यामुळे कॉमेंट करून मला विचारायचं की कसं घ्यायचं फाउंडेशन, काही चुकलं असेल, काही तुम्हाला मदत हवी असेल तर मला नक्की सांगा. आणि सगळ्या तुम्हाला ऑइली आणि काही फाउंडेशनची नावं असतील ना, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सून देईन, फक्त शेड तुम्ही चेक करून घ्यायचा. ओके, आता हे जे फाउंडेशन आहेत ना, तुम्हाला ब्लेंड करून दाखवते. इकडचे ब्लेंड केल्यावरती ना त्यांचा व्हाईटच इफेक्ट येणार. हे बघा, त्यांचा इफेक्ट बघा, पूर्ण व्हाईट येतोय, हे बघा. मग आता हे ब्लेंड करूया आपण. खूप जास्त वेळ झालाय लावून ठेवलंय म्हणून ते ब्लेंड होताना थोडा प्रॉब्लेम करतात, पण ते ब्लेंड होतील. ओके, बघा सेम वाटेल ना स्किन, हा पण सेम वाटणार. होत नाहीये, खूप वेळ झालाय. सेम वाटतंय ना, फक्त हा जो आहे हा एरिया हा व्हाईट वाटतोय, बाकी इथे बघा किती छान वाटतंय. सो तुम्ही देखील असं करू शकता, ब्लेंड करून बघू शकता. तिथे तिथे हाताने करा, इथे ब्लश नसेल तर ब्रश नसणार तुम्ही तिथे हाताने असं करून बघायचं, वाटतंय की नाही, वेगळं वाटतंय की नाही, इथे वाटतंय वेगळं आणि इथे वाटतंय की नाही वेगळं फाउंडेशन लावलं का. सो एवढंच करायचंय तुम्हाला, सगळं तुम्हाला येणार आहे, सगळं तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला सगळं येतंय, त्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाही. नाहीच येते, मी आहे इथे बसलेली, मला मेसेज करा किंवा मला कॉमेंट करून सांगा. आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला टेक केअर, बाय बाय. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. केलं नसेल तर, आणि केलं असेल थँक्यू सो मच. आता भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतं मला नक्की सांगा, आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल मला नक्की सांगा. मी शाउट आउट तुम्हाला देईन. पुढल्या व्हिडिओपासून सुरू करतो की आपण नवीन नवीन ज्या चांगले कॉमेंट करतात त्यांना शाउट आउट नक्की देणार आहोत. तर आता भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.